नमस्कार मंडळी, मी अक्षय गायकवाड. सकाळच्या वाजल्या 9:30. आज आपल्या विस्ट्रॉमला डॉक्टरांकडे घेऊन चाललोय. दुसरी सर्व्हिस आहे, त्यामुळेच पेशंटची तब्येत कशी आहे ते आज कळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आणि तुम्ही बघत असाल तर ऑइल चेनचा इंडिकेटर पण दिसत आहे. भारतामध्ये प्रत्येक रायडरची खरी टेस्ट इंजिनमध्ये नसते, पेशन्समध्ये असते. खरं म्हणजे हे लाल सिग्नल आणि ट्रॅफिक कायमचे मित्र झाले आहेत. ट्रॅफिक क्लिअर करून बाईक घेऊन आपण सर्व्हिस सेंटरमध्ये एंट्री केली आहे आणि पेशंट डॉक्टरकडे पोहोचलेला आहे. ती माझा जुना मित्र भेटला. त्याची पण विस्ट्रॉम बाईक सर्व्हिसिंगसाठी आली होती. मित्रानंतर आता आपला नंबर आला आहे. पेशंट तर डॉक्टरकडे पोहोचलाच आहे, पण काय बदलणार आहे, किती बिल येणार आहे याची उत्सुकता लागली होती. सर्व्हिसिंग पूर्णपणे झाली. आता आपली बाईक चालली आहे वॉशिंग करण्यासाठी. तुम्ही पण माझ्यासारखी वाट पाहतात ना बिल किती येते ते बघण्यासाठी. आपली बाईक वॉशिंगमधून पण बाहेर आलेली आहे. माझ्यापेक्षा जास्त काळजी इथली लोक बाईकचीच घेत आहेत. पण आपल्या बाईकला निरखून पाहूया. असं वाटतंय सारखं बघतच राहूया, कारण एवढी सेवा मला कधी मिळाली नाही. बाईक सर्व्हिस केल्यानंतर चेक करून घेतो इंजिन ऑइल इंडिकेटर दिसतंय का. बाईक तर सर्व्हिस झाली. चला आता निघूया आपण आपल्या घरी. बाईक आणखी स्मूथ वाटते की पैसे दिल्यानंतर तसं वाटतंय काय सांगता येत नाही. बाईक तर सर्व्हिस झाली, पण चेन लुब्रिकेशनचं काम राहिलं होतं, ते मी येऊन पूर्ण केलं. तुम्ही पण मला नक्की सांगा, चेन लुब्रिकेशन तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये करता का? मंडळी, आपल्या विस्ट्रॉमची दुसरी सर्व्हिस आता पूर्णपणे झाली आहे. आता एक छोटीशी राईड आणि गरमागरम चहा तर बनतो. आणि हो, तुम्ही विचारत असाल की सेकंड सर्व्हिसला नेमका खर्च आला किती, पण त्याबद्दल आज आपण बोललोच नाही. त्यासाठी एक वेगळा डिटेल ब्लॉग आपण घेऊन येणार आहे. त्या सर्व्हिस कॉस्ट आणि काय काय कामं झाली आणि माझा कंप्लीट एक्सपिरियन्स सगळा शेअर करणार आहे. त्यासोबतच आपले ब्रेक पॅड पण चेंज करणार आहे. चला मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सोशल मीडियाची